जे लोक आरोप लावतात आहे त्यांना माझा खुला चॅलेंज आहे आपल्या माध्यमातून, खास करून वडेट्टीवारजी. त्यांनी माझ्याकडे एक साधी तक्रार द्यावी. मी एका ट्विटवरनं कारवाई चालू केली आहे. एक ट्विट मी वाचला आहे एका अधिकाऱ्याबद्दल. परंतु वडेट्टीवारजीकडे अधिक माहिती असेल तर प्रेसमध्ये आणि या पद्धतीचा मोठा भोंगा वाजून काही होणार नाही. त्यांना जर खरी चौकशी पाहिजे तर तपास माध्यमांना किंवा सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना त्यांनी कळवलं पाहिजे. कुठले अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांचा पर्दाफाश केला पाहिजे. त्यावर सरकार गंभीरपणे काम करेल, कारवाई करेल. पण नुसता मीडियामध्ये बाईट द्यायचा, मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवायचा असा उद्योग करू नये. खरातचा प्रकरण सेन्सिटिव्ह आहे. आपल्या कुठल्याही बोलण्या चालण्याने इन्क्वायरीवर दबाव येऊ नये, चौकशी यंत्रणावर दबाव येऊ नये याची काळजी वडेट्टीवारने घेतली पाहिजे. आणि अशा सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये खूप बाईट न देता तुमच्याजवळ काय पुरावे आहे, कुठला महसुली अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहे याबद्दलचा एक पत्र वडेट्टीवारजींनी मला संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत दिला पाहिजे. मी त्यांची वाट बघेल. काय फरक पडला? असं आहे, मोहित कंबोजी यांचे सर्वांशी संबंध आहे. पारिवारिक कार्यक्रमात सर्वच जातात आणि मी जाणार होतो काल, पण मला विमान नाही मिळालं. त्यामुळं मोहित कंबोजीचे जे काही उद्योगपती म्हणून रिलेशन आहे सर्वांची रिलेशन आहे. माननीय अडाणीजी असतील, माननीय अंबानीजी असतील, हे लोकांकडे आपण जातो. एखाद्या छोट्या कार्यकर्त्याकडे गेलं तर काय बिघडलं? जवळीक तर कुठेतरी तयार होत नाही असं काही. कशाला जवळीक आहे याच्यामध्ये? तुमच्याकडे वाढदिवसाला आलं तर जवळीक तयार होतं? पारिवारिक संबंध तयार होतात. पारिवारिक संबंध आहेत. पारिवारिक संबंधातनं कोणी कोणाकडे जातं याचा अर्थ राजकारणाचा दूर दूर संबंध नाही राहत. तुम्ही कार्यक्षम मंत्री म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. ज्या पद्धतीनं महसूल अधिकाऱ्यांवर आरोप लागतात, तुम्ही स्वतःहून या सगळ्या प्रकरणाची दखल घेऊन नाव दिलं पाहिजे ना. माझं काय म्हणणं आहे, तक्रार द्या ना. त्यांच्याकडे काही अधिक पुरावे असतील ते दिले पाहिजे ना. आजच्याच कारवाई करू. पण पुरावे द्यायचे नाही, नुसत्या या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून आरोप करायचे. एक तरी पुरावा द्या ना. हा अधिकारी इन्व्हॉल्व आहे, आम्ही त्याची चौकशी करू. तसंही पोलीस इतकी सेन्सिटिव्ह चौकशी करतात आहे, त्यामध्ये अधिकारी सुटणार नाही, कोणी सुटणार नाही. पोलीस चौकशी करताय, पण ऍडिशनल माहिती काही वडेट्टीवारजीकडे असेल तर आम्ही त्याची दखल घेऊ. खताचा तुटवडा किंवा खताच्या किमती वाढेल म्हणून शेतकऱ्यांमध्ये भीती आहे. तुम्ही काही वाढणार नाही. चुकीच्या पद्धतीने काहीतरी मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये पसरवलं जात आहे. सिलेंडर बद्दल पसरवलं जात आहे, गॅस बद्दल पसरवलं जात आहे, LPG बद्दल पसरवलं जात आहे, पेट्रोल बद्दल, डिझेल बद्दल पसरवलं जात आहे, खताबद्दल पसरवलं जात आहे. कुणालाही घाबरण्याची गरज नाही. सरकारचं पूर्ण लक्ष आहे. खताच्या साठेगिरीवर लक्ष आहे. कोणी साठेगिरी करू नये यावर लक्ष आहे. कुठलाही दुकानदार साठेगिरी केला तर सोडणार नाही. मी स्वतः काही दुकानं चेक करणार आहे. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये साठेबाजी होणार नाही, शेतकऱ्यावर फटका बसणार नाही. तुमचं खातं महसूलच्या बाबतीत सगळ्यात अग्रेसर असतं. मार्च एंडिंग आहे, काही नवीन वर्षात काही नवीन नियम केले जाणार आहे का, त्याचा फायदा तिजोरीला होईल? नाही, तिजोरीचा फायद्यापेक्षा जनतेचा फायदा बघतोय मी. जसं आता 1,500 स्क्वेअर फीट पर्यंत गरीब माणसाचे घरं कायदेशीर करून देणं, जे सरकारी जागेवर राहतात, हा लोकांसाठी केलेला आहे. मोजणी 15 दिवसामध्ये मोजणी झाली पाहिजे, हा जनतेसाठी झालेला निर्णय आहे. एनए अट रद्द करणे, एनएची अट रद्द करणे म्हणजे जनतेला डायरेक्ट याचा फायदा आहे. सनद रद्द करणे याचा जनतेला फायदा आहे. जिवंत 7/12 मोहीम करणे, या 48 वेगवेगळ्या निर्णयामुळे महसूल खात्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. आणि पुढच्या वर्षी अजून 8 कायद्यामध्ये आम्ही बदल करणार आहोत. 8 कायद्यात बदल करणार आहोत, कारण महसुली कायदे जाचक असल्यामुळं काही लोकांना त्या ठिकाणी वर्षानुवर्ष खेटे मारावं लागतात तहसील कार्यालयामध्ये. जनतेला घरपोच, जसं मुंबई कलेक्टर अचल गोयल यांनी मुंबईच्या सर्व प्रॉपर्टी ऑनलाईन केलेल्या आहे. ऑनलाईन म्युटेशन, घरी बसल्या तुम्ही आपल्या प्रॉपर्टीचा बक्षीसपत्र असेल, तुमचा फेरफार असेल, म्युटेशन असेल, 45 प्रकारच्या म्युटेशनच्या पद्धती आहेत, त्या सर्व ऑनलाईन त्यांनी करून टाकल्या. ही पद्धती आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस आम्ही करतोय. महसूलमध्ये तहसील कार्यालयात जायची गरज पडणार नाही. पुढच्या 3 वर्षामध्ये तहसील कार्यालयामध्ये नागरिक येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि त्याकरता या वर्षात अनेक संकल्प आम्ही केले आहेत. तुषार आता बघा, MIMनी काँग्रेसच्या नाकात दम आणला. यापूर्वी त्यांचे मतं घेण्याकरता काँग्रेसला गोळ वाटायचं, आता MIM कडू वाटायला लागली आहे. त्यामुळे MIM आता आपलं स्वतःचं प्रदर्शन करताय, स्वतःची व्होट बँक वाढवताय. त्यामुळं काँग्रेसला आता ते पटण्या लायक नाही आहे.
आणि म्हणून काँग्रेसचे लोक असे हल्ला करतात आहे. मुंबईमध्ये हेअरिंग पर्यंत नाही अधिकारी मला वाटतं असं वाईट बोलून काही फायदा नाही. कुणा अधिकाऱ्याबद्दल कुठल्याही अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी त्यांच्या परिवाराबद्दल असा बोलून चांगला नाही. त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता घरामध्ये कुटुंबामध्ये खराब करणं योग्य नाही. वडेट्टीवारनी जे काही असेल तर गोपनीय माहिती सरकारकडे दिली पाहिजे. अशा पद्धतीचा आरोप लावून वडेट्टीवारनी प्रशासनाच्या एकंदरीत विश्वासार्हतेबद्दल या ठिकाणी असे उद्योग करू नये. मोहित कंबोज यांच्या मुलीच्या बर्थडेला मुख्य